सध्या अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याकडे। हिंदी विरोधातल्या धाग्याने एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या एकीचा आवाज 5 जुलैच्या मेळाव्यात घुमणार आहे आणि या मेळाव्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांची सुद्धा उत्सुकता शिगेला लागली आहे। त्यामुळे या मेळाव्यानंतरही या बंधूंच्या एकीची वज्रमुठ टिकणार का हा प्रश्न विचारला जातोय। महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रँड ठाकरे गेल्या 20 वर्षांपासून विभागलेला हा ब्रँड ठाकरे अखेर 5 जुलैला एकत्र येतोय। उद्धव आणि राज ठाकरे विजयी मेळाव्यानिमित्त एकाच मंचावर दिसणार आहेत। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचा पहिला टीझर प्रसिद्ध झालाय। महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले। आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली आहे। मराठी माणसाच्या जीवनातला एक ऐतिहासिक आणि आनंदी दिवस। पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस। आणि अर्थात उद्या आपण पाहाल काय ठरलंय आणि काय ठरवलंय ते आता सांगण्यापेक्षा उद्या नक्कीच तुम्हाला पाहता येईल। मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे। हे दुटप्पी धोरण आहे। आमचा विषय पक्का आहे। आम्ही समिती केली आहे। जे मराठी मुलांच्या हिताचा असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू। कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही। या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ। वरळीतील NSCI डोम मध्ये पार पडणाऱ्या या मेळाव्याची सगळी तयारी पूर्ण झाली आहे। या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्ते येणार असल्यानं चोख व्यवस्था देखील करण्यात आली आहे। उद्धव राज ठाकरेंसह दोन्ही पक्षाचे नेते मुख्य पदाधिकारी व्यासपीठावर असणार। अन्य पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही व्यासपीठावर स्थान। वरळीतील डोम मध्ये 7 ते 8 जणांची बसण्याची व्यवस्था। वरळीतील डोमच्या बेसमेंट मध्ये 800 वाहनांच्या पार्किंगची सोय। कोस्टल रोडवरील पुलाखाली दुचाकीसाठी पार्किंग। महालक्ष्मी रेस कोर्सवर बससाठी पार्किंगची सोय। राजकीय स्वार्थासाठी येणाऱ्या महाराष्ट्रात भरपूर आहे, पण मराठी माणसाच्या साठी स्वार्थ आहे। पण हे स्वार्थ मराठी माणसाच्या स्वार्थासाठी एकत्र येणारे हे दोघंच आहेत। मला वाटतं हा जो संदेश आहे हा महत्वाचा आहे। ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं त्या दिवशी त्या ब्रँडचा बँड वाजलेला आहे आणि म्हणून आता काही ब्रँड राहिलेला नाही। जोही होता ज्या दिवशी हिंदुत्व सोडलं त्या दिवशी त्यांचा बँड वाजलेला आहे। राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेची स्थापना केली। ताटातूट झाल्यापासून उद्धव आणि राज ठाकरे अनेकदा एकत्र आले, पण मनोमिलन मात्र झालं नाही। मात्र हिंदी भाषेच्या मुद्द्यावर दोघे बंधू एकाच मंचावर येत आहेत। 17 जुलै 2012 उद्धव ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। यावेळी राज ठाकरेंनी तातडीनं धाव घेतली। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे स्वतः कार चालवत उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर घेऊन आले। 17 नोव्हेंबर 2012 बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं। त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र दिसले। 10 जानेवारी 2015 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबई उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं गेलं। तिथे राज ठाकरे आवर्जून उपस्थित राहिले। 12 डिसेंबर 2015 शरद पवारांच्या 75 निमित्त मुंबईतल्या कार्यक्रमात ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येण्याचा योग जुळून आला। 27 जानेवारी 2019 राज ठाकरेंचा मुलगा अमित यांच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे कुटुंबासह हजर राहिले। 28 नोव्हेंबर 2019 उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे सहपरिवार उपस्थित राहिले। 23 जानेवारी 2021 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला देखील राज ठाकरे हजर राहिले। 22 डिसेंबर 2024 राज ठाकरेंची बहीण जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र दिसले। 24 फेब्रुवारी 2025 एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसले। मला स्वर्गीय बाळासाहेब, स्वर्गीय मीनाताई, स्वर्गीय श्रीकांतजी यांची पण मनोमन आठवण येते। आईची पण आठवण येते की आज ते सगळे असते तर त्यांना आनंद माझा द्विगुणित झाला। माणसाने नेहमी शुभ बोलावं आणि शुभ चिंतावं,
त्याप्रमाणे जी मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे आणि तेच होईल असं मला तुझ्या भावनेकडे प्रार्थना आहे. काय सांगू मी, नाही सांगता येत. उद्या मला बोलताच येईल का ह्याची शंका आहे मला. मला प्रचंड आनंद आहे, प्रचंड आनंद आहे. म्हणजे उद्या मी सांगतो ना की आयुष्यातलं ध्येय गाठल्याचं उद्या सुख मिळेल मला कदाचित. त्याच्यानंतर आयुष्यात मला नाही वाटत करण्यासारखं माझ्यासाठी काय उरलंय. हिंदी विरोधातील धाग्यानं ठाकरे बंधूंना तब्बल 19 वर्षांनी एकत्र आणलंय. 5 तारखेच्या मेळाव्यात या एकीचा आवाज महाराष्ट्रात घुमणार आहे. विजयी मेळाव्याकडे दोघा भावांच्या राजकीय मनोमिलनाची नांदी म्हणून पाहिलं जाते. पण या सभेनंतरही ठाकरेंची एकजूट कायम राहणार का, याची देशभरात उत्सुकता लागली आहे. श्रेयस सावंतसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.